नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि नेहमीचा आपला आपुलकीचा प्रश्न, पदार्थ बनवून बघत आहात ना? बनवायलाच पाहिजे. आज आपण घेऊन आलेलो आहोत शेवयांचा उपमा. चला तर मग यासाठी आपल्याला पहिले सगळ्या भाज्या चिरून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपण पहिले घेतलेली आहे शिमला मिरची, ती आपल्याला अशी उभी चिरून घ्यायची आहे. त्यानंतर आपण घेतलेला आहे कांदा, एक शिमला मिरची घेतलेली आहे आपण याच्यासाठी, एक कांदा घेतलेला आहे तो पण उभा चिरून घेतलेला आहे, एक गाजर घेतलेला आहे ते सुद्धा उभं चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण एक टमाटर घेणार आहोत आणि टमाटरसुद्धा आपल्याला असं उभं चिरून घ्यायचं आहे. मग 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेणार आहोत. हिरवी मिरची नाही घेतली तरीही चालेल. नंतर आपण घेणार आहोत पानकोबी, पानकोबी पण आपल्याला अशी उभी चिरून घ्यायची आहेत. आता भाज्या चिरून झाल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. त्यानंतर आपण एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून तेल टाकायचं आहे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला शेवया टाकायच्या आहेत आणि शेवया चांगल्या प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला हे भाजतच राहायचं आहे, फिरवतच राहायचं आहे, कारण की ते खालनं जळून जातात. 10 ते 15 मिनिट आपल्याला हे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे, चांगल्या लालसर होईपर्यंत. आता आपल्या या शेवया भाजून झालेल्या आहेत, लालसर झालेल्या आहेत. आता आपण या एका ताटामध्ये काढून घेऊया, गॅस बंद करूया आणि एका ताटामध्ये काढून घेऊया. छान लालसर आपल्या त्या झालेल्या आहेत. आता आपण या ताटात काढून घेतलेले आहेत. आता एका कढईमध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे. अर्धा टीस्पून मोहरी टाकायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. त्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा टीस्पून जिरं टाकलेलं आहे आणि चिमूटभर हिंग टाकलेलं आहे. आता आपल्याला त्याच्यात शेंगदाणे टाकायचे आहे. 8 ते 10 शेंगदाणे मी टाकलेले आहे त्याच्यात. आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला गोड लिंब किंवा कढीपत्ता ज्याला म्हणतात ते टाकलेलं आहे. 10 ते 12 पानं टाकलेले आहेत. त्यानंतर यामध्ये आपण हिरव्या चिरलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत. नंतर याच्यात आपण कांदा टाकणार आहोत आणि कांदा 2 ते 3 मिनिट चांगला शिजू देणार आहोत. कांद्यामध्ये आता आपण मीठ टाकणार आहोत थोडंसं चिमूटभर, ज्याने कांदा लवकर शिजेल. आता कांदा शिजलेला आहे आपला. नंतर यामध्ये आपण टमाटर टाकणार आहोत चिरलेले आणि टमाटर 5 ते 10 मिनिट चांगले शिजू देणार आहोत. आता टमाटर शिजले की आपण ज्या भाज्या चिरलेल्या आहेत त्या याच्यात टाकायच्या आहे. पहिले आपण गाजर टाकणार आहोत चिरलेले. त्यानंतर आपण याच्यात शिमला मिरची चिरली होती ती टाकणार आहोत. त्यानंतर आपण याच्यात पत्ताकोबी टाकणार आहोत किंवा ज्याला पानकोबी म्हणतात ते टाकणार आहोत. आता आपण या भाज्या 5 ते 10 मिनिट चांगले शिजू देऊया. आपल्याला नरम नाही करायचे आहे, कारण की क्रंची लागलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण या 5 ते 10 मिनिट थोडासा गॅस मोठाच ठेवायचा, त्याच्यावर या शिजू द्यायच्या. आता याच्यामध्ये आपल्याला या शिजलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला शेजवान सॉस टाकायचा आहे. तो आपण 1 टेबलस्पून शेजवान सॉस टाकणार आहोत यामध्ये आणि मिक्स करून घेणार आहोत. किंवा शेजवान चटणी असेल तर तीसुद्धा तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आपण याच्यात 1 टीस्पून लाल तिखट टाकलेलं आहे, पाव टीस्पून हळद टाकलेली आहे आणि अर्धा टीस्पून गरम मसाला टाकलेला आहे. गरम मसाला तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल. नंतर त्यामध्ये आपण ज्या शेवया भाजून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला आपण जे पाणी गरम केलेलं आहे ते टाकायचं आहे. मीठ टाकलेलं आहे, पहिले पाणी टाकायच्या आधी मीठ टाकलेलं आहे. मीठ चवीनुसार. आता आपल्याला याच्यात गरम पाणी टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून हे वाफवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिट याला शिजायला लागतात. आता हे बघा, याच्यातलं पाणी आटू देऊया आणि शिजू. आता आपल्या शेवया या झालेल्या आहेत. हे बघा, गॅस आपण बंद केलेला आहे आणि आपल्या शेवया या चांगल्या प्रकारे झालेल्या आहेत. आता या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. यामध्ये आपण शेजवान चटणी टाकल्यामुळे या नूडल्ससारख्याच लागतात आणि आपण भाज्या पण तशाच चिरलेल्या होत्या, जेणेकरून या नूडल्ससारख्या लागल्या पाहिजे. आणि आपण याच्यात मॅगी मसाला टाकला तर मॅगीसारखं सुद्धा लागेल आणि हेल्दी ऑप्शन आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तिथपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि बघत रहा कुक विथ धना. धन्यवाद.